साक्षा आहे. एक वर्षापासून या बहिणीच्या खूप पोटामध्ये दुखायचं आणि हे बहीण सांगते की काही खाली की त्यांना व्यवस्थित पचन होत नव्हतं. या त्रासासाठी या बहिणीने प्रार्थना देखील करून घेतली, पण त्यांच्याने तर हे बहीण म्हणते की थोडा दिवस बरं वाटायचं पुन्हा त्रास व्हायचा, थोडा दिवस बरं वाटायचं पुन्हा त्रास व्हायचा. या त्रासासाठी या बहिणीने कौटुंबिक प्रार्थनेमध्ये भाग घेतला आणि कौटुंबिक प्रार्थनेमध्ये शेवटला आम्ही आशीर्वाद देत असताना या बहिणीने आशीर्वाद घेतला. प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि तेव्हापासून या बहिणीच्या पोटदुखीचा त्रास निघून गेला आणि जे काय खाते ते पूर्णपणे तिला व्यवस्थित पचत आहे. आता 2 महिने झाले पूर्णपणे बहीण बरी आहे, तिला काहीच त्रास होत नाही. काय होत होतं? 1 वर्षापासून माझ्या पोटात दुखत होतं, म्हणजे मी काय पचन नाही होत. 1 वर्षापासून पोटदुखीचा त्रास होता आणि जे काही खाल्लं ते पचन होत नाही. ते खाल्लं का लगेच पोटात दुखून येतं आणि पोटात दुखलं की बाथरूमला जावं लागतं. 10 दिवस बरं वाटायचं परत होतं. असं करता 1 वर्ष झालं आणि त्याच्यासाठी कौटुंबिक प्रार्थना होती. त्या दिवशी तुम्ही इकडे हजर होते आणि असा आशीर्वाद घेत असताना इकडं आशीर्वाद दिला. तेव्हापासून मला बरं वाटतं, तेव्हापासून बरं वाटतं. आता तसं झालं नाही. 2 महिने होऊन गेले, आता तसं होत नाही. आता जे खाते ते पचन होतं. कोणा बरं केलं? येशूने. जोरात टाळा प्रभूच्या धन्यवाद. प्रभूच्या मुलीचे जीवन आशीर्वाद.